बारागाव नांदूरमधील माळी हे वरुंडी येथे दरवर्षी कार्यक्रम करतात. लक्ष्मी मातेचं ते बारागाव नांदूर येथील मूळ भगत असल्यामुळे ते दरवर्षी वरुंडी येथे 5 मंगळवार जत्रा करतात. दरवर्षीप्रमाणे एप्रिलमध्ये यात्रा असते. वरवंडी गावामध्ये लक्ष्मी माता यांची काठी मिरवणूक 9 ते 11 या वेळेत वरवंडी गावातून मंदिरापर्यंत असते. बाकीचे 4 मंगळवार या दिवशी रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत देवीचे गाणे हे चालतात. तर त्या देवीचे भगत अध्यक्ष गौरवदादा माळी, उपाध्यक्ष सुनील चिमा माळी, सदस्य जनार्दन मारुती माळी, सदस्य जालिंदर एकनाथ माळी, दत्ता हिरामन माळी, सदस्य वसंत ज्ञानेश्वर माळी, सदस्य अशोक हरिभाऊ माळी, सदस्य राजू कचरू माळी, सदस्य विजय भास्कर माळी, सदस्य खंबीर साद गौतम पवार, कैलास पवार, सलीम भाऊ, चांदभाई शेख. आपलं नाव? जनार्दन मारुती माळी. बरं, आपल्या या ठिकाणी मंदिर किती वर्षापासून आपण या मंदिराची सेवा करतात? आम्हाला आठवतं ते 100 वर्षापासून बरं या देवीची सेवा करतो. बरं, या कोणत्या देवीची, काय देवीचं नाव आहे? या देवीचं नाव श्री महालक्ष्मी मंडळ. आणि वर्षातून किती वेळेस उत्सव साजरा केला जातो या देवीचा? वर्षातून एकच वेळेस, पण 6 महिना 5 मंगळवार उत्सव साजरा केला जातो. आणि आखाड्याच्या दिवशी सुद्धा सण साजरा केला जातो का? आखाड्याच्या दिवशी साजरा केला जातो. 6 महिना आखाड चालू राहतो. तुम्ही काय सेवा म्हणून काय करता बा इथं? आम्ही पुजारी भगत म्हणून सेवा करतो. निवड नारळ आमच्या वाट्याला येते, तेच खातून आम्ही आपले फिरून जातो. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे मानधन वगैरे नाहीये? काही नाही. बरं, आता जे मंदिर आहे हे ट्रस्टी आहे का गावकऱ्यांच्या ताब्यात आहे, काय असं आहे का? ट्रस्टी नाही, सार्वजनिक आहे. 5 माळे जे आहेत ना यांच्या हक्काचंही ट्रस्ट काही नाही. पण त्यांच्या कुठल्या प्रकारचे मानधन मिळत नाही? काहीच नाही. गौरज दादा माळी राहणार बारागाव नांदूर. हे आहे ना देवस्थान आमच्या आज्या पंजापासून, म्हणजे आमचे पंजाने आणि ते आता याला जवळजवळ 60-70 वर्ष झाले असेल. 100 सांगितले. तेव्हापासून ते आम्ही म्हणजे आम्ही परंपरा चालू आहे. आता मंदिराचं काम बिम चालू आहे. काम असताना जे भक्ताला ज्यांना देणग्या पावती काय करायचं, तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार आहे बा? करतो का मंदिराचं काम चालू आहे आमचे. काय तुम्हाला देणगी पावती द्यायची असेल तर ते त्यांनी येऊन इथं देणगी पावती फाडण्यात यावा. मंदिराचं काम चालू आहे, मदत करावा, मदत करावा एवढीच आमची मला विनंती आहे. आम्ही असं ऐकलं का जी आपली जत्रा आहे वर्षातून एकदा होती, परंतु कावडीचं पाणी हे वेळोवेळी पडलं जात नाहीये असं येथील भक्तांचं म्हणणं आहे. आणि जे काठी घेऊन येतात बाहेरून, खरं नियमाने 5-6च्या आत किंवा 7च्या आत पाणी पडलं पाहिजे. त्याचं काय त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? झालं आमचं माग वत राहतं ते. पुढच्या वेळेस आमची बरोबर टायमावर 7ला पाणी पडणार. आम्ही ते प्रयत्न करणार. एवढं. आणि तुम्ही आणखी नका या यात्रेला येणाऱ्या भाविकासाठी काय काय सुविधा केलेली आहे? पाण्याची सोय केली, झाडाची सोय केली, सावलीची सोय, लाईटीची सोय केली. लाईटीची सोय चालू आहे. लाईटीची सोय केली आहे. आता इथं आम्ही सर्व गावातले काही मंडळी आहेत, आम्ही सारे मिळून हे काम चालू आहे. आमचं काम करू राहिलो. आता समजा तुम्हाला देणगी मिळाल्या तर किती वर्षात काम पूर्ण होऊ शकतं? देणगी मिळाली तर 1 वर्षात हे काम पूर्ण होऊ शकतं. आणि ह्या मंदिरचं बजेट किती आहे? बजेट आता आमचं ते 30-35 लाख पर्यंत चालू होतं, पण आता काम वाढल्यामुळं पुढे जाऊ शकतं. 5-50 लाख रुपये लागू शकतं. हक्काचे साई युग न्यूज चे संपादक भगवान थोरात. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडीसाठी साई युग न्यूजला फॉलो करा.